सोडला गेला जेणेकरून या विश्वात प्रभू रामचंद्राचा एकही वैरी शाश्वत राहू नये तर सारे वैरी नव्हे तर सारे राज्य करते प्रभू रामचंद्राचे मांडलिक व्हावे हा मूळ उद्देश होय आणि त्याच उद्देशासाठी हा अश्व तशी जयपत्रिका देऊनच सोडला गेला हा अश्व आणि या अश्वाच्या माथी केवळ धर्म कार्यासाठी हा अश्वाने सोडला आणि या धर्म कार्यात या समस्त क्षत्रिय राजकर्त्यांना सहकार्य करावं असं जर रेखाटलं असतं प्रभू रामचंद्राला आम्ही सारे राजकर्ते करभार खंडणी सहित क्षमा आलो असतो पण वीराच्या वीरश्रीला जिथं डागावण्याचा प्रयत्न तुम्ही केला म्हणून अश्व बंदिवान केलेला आहे मला गरज आहे की फक्त प्रभू रामचंद्राची आणि जोपर्यंत तो तुमचा प्रभू रामचंद्र या रणांगणात येत नाही तोपर्यंत अश्वाची मुक्तता होणार नाही राजे प्रत्येकाची विचारसरणी फार वेगळी आहे तुमच्या मताला तुम्ही सांगितलं साऱ्या राजकर्त्यांनी आपले अश्वमेधाला त्या धर्मकार्याला सहकार्य करा तुम्ही केला असं नाही म्हणत नाही पण काही राजकर्त्यांनी नकारही दिला असता जेणेकरून त्यांचा सन्मान तेव्हाही जागा झाला असता आणि धर्मकार्याला सहकार्य करण्यास नकार दिला असता आणि प्रतिकार धरून अगदी ते वैरत्वाला तेव्हाही उभे ठाकले असते म्हणून आधी त्यांचा पुरेपूर विचार करून वैरांचा समूळ नाश करावा आणि केवळ राम राज्य प्रस्थापित या विश्वात करावं याच्यासाठी ते सारं घडलंय म्हणजे वैरत्व निर्माण होऊ नये म्हणून हे सारं तुम्ही करता मग वीराच्या वीरश्रीला डागावून तुम्ही वैरत्व निर्माण करत नाही आहात का वैरत्व हे निर्माण करूनच वैरत्व संपवायचं आहे तर एका वर्षात अश्वमेध यज्ञातील अश्व अगदी पुनश्च राज्यात जाईल त्यावेळी सारे राजकर्ते मांडलिक म्हणून केवळ त्यांना तिथपर्यंत करभार खंडणीसह अगदी अश्वमेध यज्ञापर्यंत नेण्याचं कर्तव्य आम्ही करणार म्हणून हे ठरवतो हे वैरत्व निर्माण करून वैरत्व मिटवूनच टाकायचंय ज्या वैरत्वाला सुरुवात तुमच्या जलपत्रिकेला झाली ते वैरत्व आता याच्या पुढे संपले नाही अश्वाची मुक्तता होणार नाही तुम्ही जाऊ शकता आणि गेल्याच्या नंतर त्या प्रभू रामचंद्राला तपासवा राधे जो सौमित्र खबर आहे तो केवळ अश्वाच्या मुक्ततेसाठी माघारी राहणार आहे अथाते धर्मकार्य आहे त्या धर्मकार्याला तुम्ही खरे तर रामपासून असाल सहाय्य करा आणि केवळ आमच्या समेत तुम्ही चला धर्मकार्य आहे आणि या धर्मकार्यात वीराच्या वीरश्रीला तुम्ही डागावलाय आणि हा तुम्ही अधर्म केला आणि म्हणून हा अश्व बंदिवान केलाय मला फार काही तर थांबा करेल तुम्हाला इथं थांबू द्यायचं नाही तुम्ही माघारी जाऊ शकता प्रभू रामचंद्राने तपासवा वैर तुम्हाला त्यांच्याशी आहे तुमचं जरी वैरत्व तुम्ही म्हणालात तर एका बाजूनं तुम्ही भक्त त्यांचे आहात हे सुद्धा विसरू नका कारण येणाऱ्या प्रत्येक माणसात तुम्ही जिथं रागावला शोधलात तेवढे नास्तिक तुम्ही नव्हे तेव्हा अगदी रामचंद्राची सल्ला करा अश्वमेधाला चला त्या भास्करांनी जाऊ आमच्या समोर तुम्ही चला जोपर्यंत तुमचा प्रभू रामचंद्र माझ्या समोर येत नाही माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर मला देत नाही तोपर्यंत या रणांगणातून एक पाऊलही मागे जाणार नाही मग जोपर्यंत सौमित्र खबर आहे तोपर्यंत राघव युद्धात केव्हाही येणार नव्हे आणि गावाच्या सौमित्राला माघारी पाठवून त्या राघवाला त्या युद्धात आणायला फाप पाडल्याशिवाय राहणार नाही मग कोणत्या प्रकारात
आणि या प्रदेशासाठी आता प्रथा नाही का प्रभू रामचंद्राला माझी तयारी नाही तो प्रभू रामचंद्र समारांनी उतरला नंतर या समारंभातून काय निष्पन्न झालं नवविधा भक्ती केली त्यांना दर्शन मिळालं नाही नव्हतं विरोध भक्तीला माझं सुरत न केली पण ही विरोध भक्ती करून सुद्धा त्या परमेश्वराचं दर्शन नाही घातलं स्वामी आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला बरोबरीने मी समजावून सांगितलं त्या निवासी आपण विरोध करू नये पण तरी सुद्धा तुम्ही माझं ऐकलं नाही आज विरोध भक्ती करून सुद्धा त्या परमेश्वराला आपल्याला दर्शन दिलं नाही मग याचा काय उपयोग होता? याचा उपयोग काय नाही हे जीवन व्यर्थ आहे आणि म्हणून श्रीराम सेवक साक्षात रामासाठी एवढं नाट्य निर्माण करावं लागलं या रामासाठी निर्माण केलं ते सारे प्रयत्न होते ते रामासाठी व्यर्थ गेला नाही रामाचं दर्शन मला झालं पण मला स्वार्थी भावना होती प्रयत्न होतं पण हे धर्म कार्य आगे आणले आहे आणि धर्म कार्याचा सहभाग असावा म्हणून ते योद्धे बंदिवान केले ते एका क्षणात त्यांची मुक्तता व्हावी हो तुझी आज्ञा माझ्यासाठी शिरसावंत आहे आणि तीच आज्ञा मी केव्हा यमान्य करणार सदस्य प्रियंका प्रकाश परब यांनी बहुमत मार्गदर्शन दिले त्याचप्रमाणे विजय विष्णू परोळेकर आणि एक नाट्यप्रेमी यांनी बहुमत मार्गदर्शन दिले त्यांचं तुमचे आभार मानून याचा स्वीकार त्याचप्रमाणे सन्माननीय आनंद परब राहणार हिंदलो यांनी सुद्धा माझ्या कलाकारांच्या रोडसाठी बहुमत दिले आनंद परब राहणार हिंदलो यांच्या आस्थानातील संयुक्त स्थापना नाट्यप्रती यात्रा आणि सार सर्वस्व राम दर्शन म्हणावे महत्वा कांक्षेला अर्थात त्या कुंडलकुळातील सार सर्व जनतेला माझा मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद झालं मला संबंध काय तुझी इच्छा या कुंडलकुळात अनेक वर्ष वास्तव्य करतो हे आता वृद्धापकाळाकडे संपलं अजून काही दिवस तुझ्या नावाचे नमस्कार म्हणे अनेकांना अजून प्रतिकार तुला करायचंय म्हणून हा प्रभू रामचंद्र तुला चिर तारुण्य देतोय चिर तारुण्य